वैयक्तिक पहिला आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत आशिष मेरोल. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत रजत कुडाळकर, जोडीला समर्थ गवस आहेत. गोवा राज्यातील दोन मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या रात्रीतील 5वा सामना आपल्या भेटीला आलाय खरा. अतिशय चुरशीच्या मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळाल्या. उद्याचाही दिवस तेवढाच जबरदस्त असणार आहे. इन ॲक्शनमध्ये सुमित डेकडे, इन ॲक्शनमध्ये उद्याच्या दिवसात जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे फरदीन काझी. उद्या श्रेयस कदम यांना आपण पाहणार आहोत. राजेश नायडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर उद्या याच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमेश ठाकरे इकडे पाहायला मिळणार आहेत. दीपक गडवी असे गुजरात राज्यातील देखील खेळाडू या ठिकाणी टीम बालाजीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चांगला बॉल ओमकार केणी होता आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर बंटी बद्रिके या ठिकाणी पाहायला मिळतील. मॅकमिलन गोविंद या ठिकाणी तुम्हाला उद्या खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरातील देखील बरेचसे खेळाडू साई शेलार यांच्या जोडीला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत उद्या खेळताना. त्यामुळे उद्याच्या दिवसाची प्रतीक्षा देखील असतील. परंतु जाऊया त्या मॅचच्या दिशेने. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी डबल माइंड झाले. बॉलवर जायचं की बॉल टप्पा पकडायचा, आणि तोपर्यंत 2 धावा तिकडे घेतल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित असणारी यंगस्टार प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग नाहीये. बॉलला उसळी थोडीशी जास्त होती. अंदाज नाही आला. 1 धाव घेतली जाईल, परंतु धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 4 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचा आहे. पॉवर प्लेमध्ये अजूनही म्हणावा तसा फायदा नाही होऊ दिला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकलाय. थोडासा वेगात टाकलाय. बॅकफुटला गेले खरे बॅटर, परंतु बॉल एवढा वेगात होता की अगदी यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला, आणि बॅटरने मात्र या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय वाईट बॉल आहे की नाही याकरता. तिसऱ्या पंचांची मदत. योग्य बॉल होता. थोडासा टर्न होताना देखील पाहायला मिळाला. अंतिम क्षणी थोडंसं नियंत्रण पाहायला मिळत आहे या गोलंदाजीमध्ये. कंट्रोल केलंय, आणि जो या ठिकाणी बॅटिंग टीमचा या डावातील जो रिव्ह्यू होता तो मात्र आता संपलेला आहे. यावेळेला बिग हिट एका वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. सीमारेषच्या दिशेने निघालाय. तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या 5 वर गेली आहे. समर्थ आणि रजत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समर्थ यांना आपण स्ट्राईकवर पाहतोय. समर्थ गावस आणि जोडीला रजत कुडाळकर. समर्थ इन ॲक्शन. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फिल्डर आहेत. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा. भलेही विकेट नाही आली, धावा फक्त 5 खर्च केलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी. पाच धावा धावफलकावर पहिली ओव्हर संपलेली आहे. दुसऱ्या षटकासाठी फिरोज यांना आमंत्रित करण्यात येत आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी फिरोज करतील.
समर्थ आणि रजत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आणि ज्यावेळेला संघ जिंकतो ना एक आत्मविश्वास देखील आपला वाढत असतो. रजत कुडाळकर इन ऍक्शन स्ट्राईक वर येताना पाहायला मिळतील. समोर जर पाहिलं तर फिरोज गोरेगाव मुंबई, एका बाजूला गोव्याचे खेळाडू आहेत, एका बाजूला गोलंदाजीसाठी मुंबईचे खेळाडू आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल त्याला कव्हर्सच्या दिशेने उडवलाय. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव घेतली, थ्रो जोपर्यंत होणार तोपर्यंत दोनही घेतल्या आणि धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळते 7 धावांवर. एक एक क्षण मात्र इकडे खूप महत्वाचा असणार आहे. थोडीशी चुकी चालणार नाहीये इकडे. जो जिंकणार आहे आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होणार आहे आणि या दोन टीम मध्ये ती एकच टीम असणार आहे. परंतु मनोज 11 ऑलरेडी तिकडे वाट पाहते. कोणाला वाटलंही नसेल की आजच्या शेवटच्या मॅच साठी मनोज 11 जाईल, परंतु जो चांगला खेळतो तो जिंकतो. क्रिकेटचा खेळ असा आहे. या वेळेला समोर उडवलाय बॉल, कमी गतीने बॉल टाकला, पिक केला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. 4 धावा, चौकार. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टर. पाहायला मिळालं. रजत त्यांच्या बॅट मधून पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळाला. फिल्डरचा अंदाज घेतला. मिडॉनच्या डोक्यावरून हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळला, जिकडे 4 धावा मिळतील. 11वर धावसंख्या, ओव्हर दुसरी सुरू आहे. यावेळेला प्रचंड वेगात बॉल पाहायला मिळालाय. मागील बॉलचं उत्तर होतं. मागील बॉलची गती कमी केली होती आणि आता त्याच्या दुप्पट गती या ठिकाणी फिरोज यांनी दाखवली आहे. आपल्या विरुद्ध आक्रमण झाल्यानंतर आपण खडबडून जागे होतो ना, तशातलाच प्रकार या ठिकाणी पाहायला मिळालाय आणि एक चांगला चेंडू लेग स्टंपच्या किंचितसा वरून जाणारा यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. रजत समोर जर पाहिलं तर फिरोज, चांगला बॉल. या वेळेला मात्र थोडासा पुढे टाकलाय, हळूवार पद्धतीने ऑन साइडला ढकललाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला अडवलाय, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. पहा, एक बॉल थोडासा कमी गतीने टाकला, लेंथवर टाकला, त्याच्यानंतर लेंथवरच्या थोडासा मागे भन्नाट वेगात टाकला. हा बॉल यॉर्कर लेनचा, म्हणजे थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न. 3 चेंडू 3 विविध गतीने 3 विविध टप्प्यावर, हे देखील पाहायला मिळालं. 12 धावा धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 2, पॉवर प्ले सुरू आहे. या वेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर खेळाचा होता पॉइंटला, गेला शॉर्ट थर्डमॅनला, तिकडे 1 रन मिळणार आहे. इस्तियाक आले चेंडूवर, तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर 13वर पाहायला मिळते. समर्थ गावस आणि रजत कुडाळकर, 2 गोव्याचे बॅटर आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर बेळगावच्या बॉलरने मन जिंकून घेतली. त्या अगोदर गौरव घुंगरटचंही कौतुक करावं लागेल. यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल, अप्पर कट करतायत, चुकीला माफी नाहीये. बॉल जास्त आखूट टप्प्याचा होता, त्याचाच फायदा घेतलाय. 4 नंबर 1 इथे रजत यांच्या बॅटमधून आलेला फटका होता आणि धावसंख्या 17वर गेलेली आहे. प्रकाश पराडकर आमच्याबरोबर जुडले गेलेले आहेत. देवगडातील नामवंत ख्यातनाम खेळाडू आणि खूप चांगलं गुणलेखन देखील करतात. 17 धावा धाव फलकावर आहेत. विकेट मात्र या ठिकाणी नाही आली आहे. धावा 17 झाल्यात आणि म्हणजे पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर दोन्ही टीमसाठीची समाधानकारक कामगिरी पाहायला मिळाली, परंतु 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. यावेळेला फटका फसलाय. गोलंदाज स्वतः आशिष तिकडे आलेत. जशी ओव्हरला सुरुवात झाली आहे, पहिल्याच बॉलवर घेतली विकेट. नंबर 1 प्रीमियर
साहिल आरोलकर मैदानाच्या दिशेने होत आहेत. विकेट आली आहे. 13 चेंडूमध्ये 17 धावा धावफलकावर आहेत. धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. एक आव्हान उभं करावं लागेल, परंतु आजच्या दिवसातील पहिल्या मॅच वगळता तीनही मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग झालेला नाहीये. परंतु एक त्याच्याचमुळे एक आव्हान एक 50च्या पुढे तरी न्यावं लागेल, जेणेकरून फाईट होऊ शकते. कारण प्रतिस्पर्धी संघात देखील केतन म्हात्रे यांच्यासारखा, त्याचबरोबर जर पाहिलं तर करण मोरे यांच्यासारखा, रोहित नार्वेकर आहेत, एक चांगली स्टारका शाखा चिंदारी आहे. साहिल स्ट्राईक वर येत आहेत. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. साहिल आरोलकर, पहिला बॉल तो आहे पॉइंटच्या दिशेने, जिकडे आशिष मेहरोलने घेतली आहे लगातारची दुसरी विकेट. विकेट नंबर 2. नंबर 1 प्रीमियर लीग. या ठिकाणी घेण्यात यशस्वी राहिलेले ते हॅट्रिकची संधी, आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गुरुप्रसाद आरोस्कर, टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. महत्वाची भूमिका आता त्यांची असणार आहे. थोडासा दबाव या ठिकाणी धाडसकल गोवा संघाने निर्माण केलाय. कारण त्याचं कारण आहे या आलेल्या 2 विकेट आणि धावसंख्या थोडीशी नियंत्रित असणं. परंतु काही फटके आले, पार्टनरशिप झाली तर दबाव प्रतिस्पर्धी टीमवर देखील येऊ शकतो. सतरा धावा धावफलकावर आहेत. यंगस्टार प्रीमियर लीग आपण पाहतोय. चांगला बॉल, सन्मान दिला, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय आणि धाव कंप्लीट केली गेली. 18 धावा धावफलकावर. अर्धा डाव झालाय, अर्धा डाव बाकी आहे, परंतु अर्धा डाव जोपर्यंत झालाय तोपर्यंत धावा 18 झालेल्या आहेत. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला ऑन साइडला खेळला, स्टोक्स फेअरलेगच्या दिशेने जाईल. एक धाव तिकडे मिळेल. फिल्डर बरेचसे दूरवरून त्या ठिकाणी आलेत, तोपर्यंत कॉल देत आहेत आणि 2 धावा कंप्लीट देखील होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 20 धावा धावफलकावर, 2 विकेट माघारी. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. चांगल्या मैदानातील चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत या ठिकाणी दिसून येते. युट्यूबला देखील आज चांगले व्ह्यूवर्स या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. उसळी होती, वेग होता, बॉल यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जास्त उसळी. अतिशय वेगवान चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जास्त उंची होती. या वेळेला वेग वाढवलाय. मागील बॉल जरूर स्वैर होता आणि हाही स्वैरच आहे. हा बॉल कुठेतरी यॉर्क करण्याचा प्रयत्न आणि वेगात यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात बॉल किंचितचा टर्न जरूर झाला, परंतु यष्टी लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय आणि धावसंख्या आता 22. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रजत. यो हलटी पलटी बॉल मात्र सीमा रेषेच्या बाहेर कलटी, परंतु त्याच्या जोडीला आहे षटकार. या षटकारानिशी जर पाहिलं तर रजत कुडाळकर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. नवे तर गोव्याचं क्रिकेट देखील तेवढंच दर्जेदार पाहायला मिळतं.
ऑप्शनच्या बाहेरून एकदम वेगा चेंडू. केतन म्हणतायत हा का नाही टाकला याच्या अगोदर, आणि आता मात्र चेंडू टाकलाय खरा, परंतु 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 28. आर्यन भोईर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 ला सुरुवात होईल. आर्यन भोईर येतात गोलंदाजीसाठी. 28 धावा धावफलकावर आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचा पहिला दिवस या यंगस्टार प्रीमियर लीगचा चांगलाच रंगतदार पाहायला मिळाला. काय मॅच पाहायला मिळाली. 6 चेंडूमध्ये 4 धावांचा सामना देखील जिंकला गेला. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज खूप मोठे उलटफेर देखील आपल्याला पाहायला मिळाले. उद्याही ते पाहायला मिळणार आहेत. रथी महारथी कोकणात दाखल होताना पाहायला मिळतील. हो, प्रचंड वेग. ऑप्शनच्या बाहेर बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. पहिला बॉल. यस, ऍक्शन बॉल अगदी उंचावरून रिलीज करतात. शेवटच्या क्षणी थोडेसे थांबतात, मग अंदाज घेतात आणि मग बॉल रिलीज करतात. ही एक वेगळेपण आहे त्यांच्या बॉलिंग मधलं. लहान वयातच चर्चेत आलेलं नाव आहे आर्यन भोईर, परंतु समोर देखील तेवढेच जबरदस्त खेळाडू आहेत. गुरुप्रसाद कमी गतीने बॉल टाकला. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि धाव कंप्लीट. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 5 दिवस जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आणि नामवंत खेळाडू या ठिकाणी येईल. कोणी कोकणातून येईल, कोणी पश्चिम महाराष्ट्रातून येईल, कोणी गुजरातवरून येईल, कोणी मुंबईवरून येईल, कोणी ठाण्यावरून येईल. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून पाहायला मिळणार आहेत. आजही जर पाहिलं तर बेळगावातून देखील खेळाडू पाहायला मिळाले. पुण्याचे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. नगरचे पाहायला मिळाले. मुंबईचे, ठाण्याचे, पालघरचे, रायगडचे. प्रचंड वेग, कधी कमी वेग, कधी जास्त वेग, आणि आर्यन यांची हीच ओळख आहे. टप्पा प्रत्येक वेळेला बदललाय. बॉलरचा फुटवर्क, बॉलरचा स्टान्स आणि त्याची बॉडी लँग्वेज आणि त्याच्यानुसारचा चेंडू. रजत पहिले शफल झाले होते याचा अंदाज त्यांनी घेतला होता आणि त्यानुसारच बॉल टाकलाय. बॅटरचं मन ओळखता आलं पाहिजे बॉलरला, आणि त्या या सध्या तेच करतायत आर्यन. 29 धावा. ओव्हर नंबर 4 आहे. आता आणखी एक वेगळा बॉल. थोडासा पाठी टाकला. रेडी नव्हते या फटक्यासाठी. एक धाव घेतली गेली आहे. फिल्डर बरेचसे दूर होते आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 31 धावा. ओव्हर नंबर 4, 31 धावा. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. यावेळेला पहा हवाई हल्ला केला खरा, परंतु टायमिंग नाही झालंय आणि तिकडे फिल्डर येत आहेत आशिष मेरोल. त्यांच्याच हातात बॉल. आर्यनने घेतली विकेट. प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार, एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, बाबू विजेता कोण. शेवटच्या दिवशी मात्र मोठ्या प्रमाणावर पारितोषिक आहेत. की इलेक्ट्रिक बाईक आणि खूप सारी पारितोषिक आहेत आणि त्याच्यासाठीचे 500 रुपयाचे जे कुपन आहेत ताडशी तारी एसटी स्टँडच्या समोर. रुपेशजी साटम, जामसांडे, नाना मोरे, तेजस दुरत आणि रोज मैदानात सुद्धा हे तिकीट उपलब्ध होतील. याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायचे. कुपन मिळत असतील 500 रुपयाचे, ज्यामध्ये तुम्हाला खूप सारी पारितोषिक आणि एक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी. परंतु या मॅच नंतर आणखी एक ड्रॉ सुद्धा होणार आहे. आजच्या दिवसाची देखील बरीचशी पारितोषिक आहे, त्याचा ड्रॉ होणार आहे. आर्यन भोईर यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. आर्यनच्या जाळ्यात आणखीन एक मासा अडकलाय. विकेट आली आहे. काय बॉलिंग केली आर्यनने या ओव्हरमध्ये. फक्त 3 धावा आणि 2 विकेट घेतल्यात त्यांनी. नंबर 1 प्रीमियर लीग यंगस्टार,
आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद पुन्हा जे येत आहेत ओर 40 ऑल इंडिया प्रीमियर लीग मध्ये देखील बदलापूरला चांगला खेळ त्यांनी केला होता. बाद होताना पाहायला मिळतात या ठिकाणी बॅटर साहिल वांगणकर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि आता पुन्हा जी गुरुप्रसाद यांच्या जोडीला मैदानात दाखल झालेत. 4 ओव्हर नंतर 31 शेवटची ओव्हर बाकी आहे. या लीग मॅचचा हा फायदा आहे की तुम्ही हरलात तरी तुम्हाला चान्स असतो. संदेश येत आहेत. मागील पहिली मॅच आठवा स्कोर झाला होता परंतु शेवटची ओव्हर फक्त 8 रनची टाकली होती संदेश यांनी. गुरुप्रसाद पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय परंतु अंपायर आमच्याकडे वळतायत. काय होत आता व्हाईट बॉल आहे आणि येस रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. हा वाईट आहे की नाही याकरता योग्य बॉल आहे. आणि जो रिव्ह्यू घेतला होता फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्यांचा तो कायम राहतोय. यशस्वी देखील होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा संदेश यांना आपण या ठिकाणी पाहतोय. समोर जर पाहिलं तर गुरुप्रसाद टीमचे कॅप्टन आहेत आणि काही मोठे फटके जर का आले मजा येईल मॅच मध्ये. यावेळेला फटका खेळलाय. कव्हरचं क्षेत्र मात्र त्या ठिकाणी निवडलं. एक धाव तर घेतली गेली. धावा बनवाव्या लागतील आणि धावांसाठी धावावं लागेल. 2 धावा तिकडे मिळत आहेत आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते ते 33 वर. उर्वरित 4 बॉल मध्ये जर का 1-2 मोठे फटके आले एक कुठेतरी कमीत कमी 40-45 पर्यंत तरी जावं लागेल. ज्या पद्धतीने आज आपण मॅचेस पाहतोय मैदान मोठं आहे आणि या मैदानातील क्रिकेटची देखील एक वेगळी मजा आहे जी आपण आज सगळेच घेत आहेत. परंतु उद्या सुद्धा आवर्जून या. ज्यांनी आज रंगपंचमी खेळली आहे थकले म्हणून आले नाहीत उद्या आवर्जून या. या वेळेला लॉफ केलाय समोरच्या दिशेने आणि तिकडे मात्र आशिष मेहरुल अगदी हवेमध्ये तरंगत आले आणि तरंगता तरंगता कॅच घेतली. 3 कॅचेस घेतल्यात. आशिषचा रोल कॅच साठी सुद्धा आहे. आतमध्ये दाखल झाले. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 33 धावा फलकावर आहेत. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडचं हे यंगस्टार प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आज पहिल्याच दिवशी जर पाहिलं तर सगळ्यांची लक्ष वेधून घेतलं या स्पर्धेने.
संदेश एक अनुभवी गोलंदाज आहेत, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे. बॉल थोडासा बाजूला, एकावर समाधान. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत बॅटर तर आहेत या ठिकाणी यंगस्टार. 34 धावा धावफलकावर आहे. पहिला दिवस यंगस्टरच्या या भव्य दिव्य स्पर्धेचा. कोलवर टप्प्याचा बॉल, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. प्रचंड वेगातील चेंडू येताना पाहायला मिळालं. यष्टीरक्षकांकडे देखील गेलाय आणि बघता बघता पहिला डाव या ठिकाणी संपलेला आहे. आणि पहिला डाव संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, पुढे काय होईल कोणाला माहिती. आजच्या दिवसात 6 मध्ये 4 नाही झाल्यात आणि आता करायच्या आहेत त्या 5 ओव्हरमध्ये 36. क्रिकेट आहे, दोन्ही टीमला संधी आहे. जाऊयात दुसऱ्या डावाकडे, ज्यावेळेला आवाज असेल पुन्हा एकदा मणिजी पाटील सर यांचा. पहिला डाव पाहिला मिळाला. रजत कुडाळकर चांगली बॅटिंग केली. 14 बॉलमध्ये 23. रजत वगळता सगळ्याच फलंदाजांनी निराशा केली आणि त्याच्यामुळे 35 वर डाव आटोपलाय. 36 करायचे आहेत, परंतु पाहूयात प्रयत्न करावे लागणार आहेत. आर्यन भोईर 1 ओव्हर 2 विकेट, फक्त 3 धावा. आशिष मेहरोल थोडेसे महागडे राहिले परंतु 2 विकेट घेतल्या. फिरोज शेख देखील महागडे राहिले कारण 12 धावा खर्च केल्या. परंतु संदेश ठाकूर याही मॅचमध्ये जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळाले. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या. 30 चेंडूमध्ये 36 करायच्या दुसऱ्या डावामध्ये. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स आणि यंगस्टारची ही मानाची स्पर्धा. आणि आवाज ऐकण्यासाठी घेऊन जातो तुम्हाला मणिजी पाटील सर यांच्याकडे. या रचने क्रिकेटमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही करतो. यंगस्टर देवगड हा संघ जो तालुक्यातील सर्व नामांकित क्रिकेटपटूंना घेऊन खेळलेला आहे आणि म्हणूनच अपेक्षा देखील वाढते. आता आयोजकांच्या वतीनं चांगलं क्रिकेट नक्कीच आपण देण्याचा प्रयत्न करतोय. वतीनं लेखन आहे या गाण्याचं. खूप चांगले बोल त्यांनी लिहिलेत आणि यंगस्टर देवगड संघाने जे काय केलंय मागच्या कित्येक वर्षांमध्ये आणि जे काय करणार आहेत त्याचा आढावा या तुम्हाला शीर्षक गीतमध्ये ऐकायला मिळेल. आमच्या ऑफिशियल चांगलं काम करतात. मागच्या 4 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी. हा 5वा सामना वेळापत्रकातला. अक्षयजी कोळंबेकर, मेदेशजी मोंडकर, आशिषजी मालवणकर आणि विश्वनाथजी लिंगायत. आज आपण प्रसादजी चाळके आणि प्रदीपजी देऊळकर यांचा आवाज ऐकतोय. चंद्रकांत शेट्टे सरांचा आवाज ऐकतोय. मी मनीष पाटील सर्व खडरसिंगांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यानंतर अजून एक सामना बाकी आहे आणि छोटी धावसंख्या म्हणजेच गोलंदाजांचा आत्मविश्वास. आपण कित्येक वेळा पाहिलं, आजच चांगलं क्रिकेट सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि आता सुद्धा तसंच क्रिकेट पाहायला मिळेल अशी अपेक्षा प्रेक्षकांची आहे. त्याचमुळे प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर अजूनही क्रिकेटच्या खेळाला आनंद देत आहेत, आनंद घेत आहेत. 1500
म्हणजे ती संख्या आता वाढेल जसा हा सामना रंगतदार होईल. प्रेक्षकांची संख्या देखील वाढेल. प्रेक्षकांना तेच पाहायचं आहे, प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचं आहे आणि त्यामुळे सत्र कुठलंही असू द्या, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना खुणावते. काही प्रेक्षक तर अलार्म लावून सुद्धा वाट पाहतात त्यांच्या आवडत्या संघाला पाहण्याची. कारण आता मला असं वाटतं मनोज 11 या संघाचे चाहते अलार्म लावून बसले असतील. 2 वाजताचा अलार्म असेल आणि तो 6वा सामना स्टार्ट होईल. मनोज 11 वर्सेस या सामन्यातील विजयी संघ. आणि पाहूया मनोज 11 या संघासोबत कुठला संघ 2 हात करणार आहेत. आमचे सर्व आयोजक मंडळी खरंच त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचे भाव खूप काही सांगून जात आहेत की पहिल्या सामन्यामध्ये जसं आपण लास्ट बॉल थ्रिल अनुभवला, दुसरा सामन्यात, तिसऱ्या सामन्यात, चौथ्या सामन्यात आणि आता 5व्या सामन्यात सुद्धा तुम्हाला लास्ट बॉल थ्रिल अनुभवायला मिळतो. यंगस्टर देवगडचे आयोजन कमिटी, सन्माननीय निवृत्तीजी अर्थात बुवाजी तारी, नगरसेवक तसा आधारस्तंभ या स्पर्धेचे संतोषजी तारी, संदीपजी रुमडे, योगेशजी पारकर, संतोषजी सकपाळ आणि पूर्ण आयोजन समिती ज्यांनी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केले या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. प्रत्येकाचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आता घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये जे काय घडते ते प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. केतन म्हात्रे आणि एका बाजूला आहे करण मोरे नॉनस्ट्रायकर एडला. बॉलिंग ट्रॅकवर सर्वोत्तम पर्याय यस गौरेशलाच वापरलं जाते, ज्यांनी नेहमीच चांगली सुरुवात दिलेली आहे. इकॉनॉमिकल राहिले आहेत, विकेट टेकर राहिले आहेत, प्रेशर बिल्टअप करण्यासाठी ज्यांना ओळखलं जातं. तर गौरेश बॉलिंग ट्रॅकवर पंचाच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला केतन म्हात्रे, कॅप्टन ऑफ टीम धारसकर गोवा. इनसाइड आउट खेळलेत, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल चेस केलं जात आहे. बॉल आता कुठेतरी चेस कंप्लीट करून आपल्या हातात घेऊन थ्रो करतील बॅटिंग एंडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पहिलाच फटका जवळपास फसला होता केतनचा. एक्स्ट्रा कव्हर त्यांना क्लिअर करायचं होतं पण व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन जुळलं नाही आणि त्यामुळे थोडं रिस्क होती पण व्यवस्थित निभावून घेतलं केतन म्हात्रेने. 2 धावा पूर्ण केल्यात. जिंकण्यासाठी टार्गेट सेट झालंय ते म्हणजेच 36 धावांचं, त्यापैकी 2 झालेत. लेन बॉल, बॅट चिरुपी कट, बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये वेगानं करणने एक सिंगल कंप्लीट केली. सोपं नाहीये, सोपं नाहीये. जिंकण्यासाठी मेहनत घ्यावीच लागेल आणि तीच मेहनत आता फलंदाज घेत आहेत. गोलंदाज गौरेश वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक आहे खरं तर पेन स्ट्रायकर या संघाकडून आणि त्यामुळे त्याच्यावरच नेहमी विश्वास ठेवला जातो आणि तो त्याची क्वालिटी नेहमीच दाखवत राहतो. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 3 करण स्ट्रायकर एंडला. या अगोदर सर्वोच्च वैयक्तिक खेळ एका डावातला करणचाच आहे. हो, फलंदाजी करताना ऑकवर्ड बॉडी बॅलन्स, बॅटच्या आउटसाइड एज, बॅकवर्ड पॉइंटला झेल देऊन 0वर गोल्डन डकवर करणचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय धारसकर गोवा. आतमध्ये त्यावर प्रेक्षक देखील तर्क लावत असतात की नेमकं पुढे काय घडणार आहे. आणि करण ज्यांनी या अगोदर एक चांगला खेळ सादर करताना त्यांचा एक चांगला स्टार्ट या स्पर्धेला दिला होता ते मात्र आता 0वर परतलेले आहेत. बॉलच्या पिचिंग पर्यंत ते पुढे सरकले आणि त्याचमुळे व्यवस्थित हँड आय कोऑर्डिनेशन जुळलं नाही. बॅटच्या आउटसाइड एज घेऊन बॉल सर्कलच्या आतमध्येच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपला गेला. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये दाखवलं जाते आणि त्याचमुळे आता जी सुरुवात अपेक्षित होती गोलंदाज गौरेशला ती सुरुवात मिळते. बघा प्रत्येक षटकामध्ये 7च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा होता. क्रिकेट हा गणिताचा खेळ आहे आणि त्याचमुळे ज्याला गणित जुळवणं जमतं त्याच्यासाठी सामना सोपा असतो आणि कुठेतरी आता कठीण होतंय की काय. एका बाजूला जर आपण केतनचा खेळ पाहिला, केतन अजूनही स्टेडी पोझिशनला आहेत. कारण यांचं खातं खुललं नाही. इसियाक हे अजून एक नवीन बॅटिंग ऑप्शन आपण पाहतोय धारसकर गोवा या संघाकडून. नेहमीच अटॅकिंग बॅटिंगवर त्यांना जास्तीत जास्त पाठवलं जातं आणि या सामन्याला हलक्यात घेऊन चालणार नाही असंच धारसकर गोवाचे कॅप्टन केतन म्हात्रे याचं आहे आणि त्याचमुळे इसियाकला त्यांनी प्रमोट केलेलं आहे. हे प्रमोशन खूप महत्त्वाचं असतं जेव्हा संघाला खरंच तुमची गरज आहे. अशा वेळेला जर तुम्ही तुमचं प्रमोशन टिकवलं तर मग तुम्ही सुपरस्टार बनता आणि इसियाकने असं कित्येक वेळा वेगवेगळ्या मैदानांमध्ये केलेलं आहे. पण मी कौतुक पुन्हा एकदा गौरेशचं करीन ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि पहिला विकेटचा शोध गौरेशने पूर्ण केलेला आहे.
करणला परतीचा प्रवास करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत, फलंदाजाच्या शैलीनुसार ते बदल केले जात आहेत. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग. नेक्स्ट बॉल अराउंड विकेटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि कव्हर्सला झेल देऊन शून्यावर इस्तियाकचा खेळ सुद्धा संपलाय. नेमकं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये? स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे पण कुठलाच फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. धक्का बसतोय दुसरा. टीम धाडसकळ गोवा. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत जे बाद होऊन परतीचा प्रवास करतायत. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पहिल्या 2-3 सामन्यांना पाहिलं तर त्या ठिकाणी रन्स होत होत्या, पण त्यानंतर जसं वेळ पुढे सरकत गेली त्यानंतर गोलंदाजांचाच वरचष्मा या स्टेडियममध्ये पाहायला मिळतोय. आपण हायस्कूल देवगडच्या मैदानावर आहोत आणि त्या मैदानावर एक चांगलं क्रिकेटचं सत्र आपण अनुभवतोय. प्रेक्षक सुद्धा अजूनही आकलन करतात की नेमकं काय घडणार आहे, पण त्यांच्या विचार करण्याच्या पलीकडचं क्रिकेट मैदानात खेळलं जाते. कारण गौरीश बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करतोय. या अगोदर एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली, डबल हॅट्रिक पाहिली. साहिल वांगणकरची डबल हॅट्रिक आपण मागच्या सामन्याच्या शेवटच्या षटकामध्ये पाहिली आणि म्हणूनच त्यांचा खेळ तो वरच्या दर्जाचा होता. हिरो ऑफ द मॅच ते ठरले साहिल वांगणकर. म्हणजे या स्पर्धेतली पहिली डबल हॅट्रिक साहिल यांनी कंप्लीट केलेली आहे. आणि आता पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. साईश झोरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर गौरीश सज्ज होत आहेत. 4 चेंडूचा खेळ संपला, धावसंख्या 3 झाला. जिंकण्यासाठी अजून 33 धावांची गरज आहे. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. आणि पाहूया मागच्या 2 सामन्यात जे जमलं नाही साईशला ते या सामन्यात जमून घेतोय का, कारण अपेक्षा साईशहून देखील आहे. गोवा पोलिसला ते कार्यरत आहेत. आणि आता पाहूया लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून गौरीश. लेन बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. थ्रो होतोय, केतनला हवी आहे स्ट्राईक पण ती मिळणार नाहीये कारण सर्कलच्या आतमध्ये धाव घेणं रिस्की असू शकेल. त्याचमुळे साईशने नकार दिला धाव घेण्यासाठी. 5 चेंडूचा खेळ संपला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 3 वर. गडी बाजूला 2. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 25 चेंडू आणि 33 धावांची गरज. गौरीश तयार. आतापर्यंत चांगलं षटक त्यांनी हाताळलेलं आहे. रनअपमध्ये मिस्टेक, त्याचमुळे चुकीचं पाऊल न टाकण्याचा त्यांचा निर्णय. आपण पाहूया शेवटच्या बॉलवर साईशच्या मनात नेमकं काय चाललंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना जास्त स्कोप असतो आणि पाहूया तो स्कोप दिसतोय का या शेवटच्या बॉलवर. गौरीश बॉलिंग ट्रॅकवर. अराउंड विकेट प्लेसमेंट चांगली आहे. 1-1 धावेचं महत्व केतनला ठाऊक आहे, 1-1 धावेचं महत्व साईशला ठाऊक आहे. त्यामुळे या गोलंदाजाला कुठेतरी अंडर एस्टिमेट न करता षटक संपवलेलं आहे, वेळ काढून घेतलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करताना धाडसकळ गोवा संघ पोहोचतोय 4 वर. 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 32ची गरज. बॉल शिल्लक 24 चेंडू 32 धावांची गरज. मॅच इज ऑन. संघ बांधणी प्रत्येक संघाने केलेली आहे. उद्याचे संघ या स्पर्धेत खेळायला येणार आहेत. आपण नक्कीच दुसऱ्या षटकानंतर ती माहिती देऊया उद्याचे सामने नेमके कसे खेळवले जातील. पण तुर्तास या सामन्याकडे आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूया. पहिल्या षटकामध्ये गौरीचा दबदबा पाहायला मिळाला, ज्यांनी 2 विकेट्स मिळवले, 4 धावा खर्च केल्या. म्हणजे जी मागणी होती संघाची ती मागणी गौरीशने पूर्ण केली. तर विनेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत्या. साईश 1 वर आहेत, केतन 3 वर आहेत. केतनने पहिले 2 चेंडू घेतले या डावातले आणि त्यानंतर त्यांनी नॉन स्ट्रायकर एंडलाच राहणं पसंत केलं, पण त्यांना तितका मोका सुद्धा मिळाला नाहीये. तर एका बाजूला गौरीशचा बॉलिंग अटॅक वरच्या दर्जाचा राहिला. आणि त्यानंतर आता पाहूया अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या पुढच्या 4 षटकामध्ये नेमका कुठला संघ बाजी मारतोय आणि मनोज 11 या संघाशी 2 हात करतोय आजच्या वेळापत्रकातल्या शेवटच्या सामन्यामध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास नको मित्रांनो. यानंतर अजून एक सामना घ्यायचा आहे. त्यामुळे उद्या 5:30 वाजता रिपोर्टिंग आहे. ही माहिती आयोजकांच्या वतीनं आम्ही देत आहोत. उद्या 5:30 वाजता रिपोर्टिंग, 6 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल. विनेश ड्राईव्ह केलंय,
डिफेन्सिव्ह अंदाज फलंदाज साईशचा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तैनात आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 5 वर. जिंकण्यासाठी 23 चेंडू आणि 31 धावांची गरज. जितके जास्त डॉट बॉल हाताळता येतील गोलंदाज तेच प्रयत्न करत आहेत, पण जितक्या धावा बनवता येतील म्हणजेच डॉट बॉल परवडणार नाही आहेत खरं तर टीम धाडसकळ गोवाला. केतन मात्र खूप वेळानंतर स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. आज त्यांच्याकडून जास्तीच्या धावांची अपेक्षा होती, पण एका बाजूला आज पूर्णतः 4ही सामन्यांमध्ये मागच्या आपण जर पाहिलं तर बॉलर्सने खूप चांगला खेळ सादर केलेला आहे. त्याचा बॉलर स्ट्रॅटेजी वर्कआउट होते आजच्या वेळापत्रकामध्ये. विनेश पंचांच्या डावीकडून बॅकफुटला गेले, कट केले, थर्ड मॅन क्लिअर होईल. क्षेत्ररक्षकांना हलण्याची सुद्धा गरज नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. मच नीडेड बाउंड्री फॉर धारसकर गोवा. चौकार. बॉलचा बॉलिंग पाथ ओळखला. ऑफस्टमच्या बाहेर बॉल आहे. 6व्या स्टॉम्पवर फक्त कट करताना थर्ड मॅनला टार्गेट केलं आणि 4 धावा आपल्या संघासाठी वसूल केल्या आहेत. केतन म्हात्रेने धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. विनेश तयार. उडते विकेट. टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचे पोहोचतायत. बॉलवर नेमकं घडतंय काय आणि आता साईशला समर्पण द्यावं लागेल. चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता कारण डेंजर एंडला केतन होते, पण साईशने सॅक्रिफाईस झालं. धक्का तिसरा. 9 धावा 3 गडी बाद. धारसकळ गोवा. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळत आहेत, ज्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत कारण प्रेक्षकांना तेच आवश्यक असते. वेगवेगळ्या अँगलने जेव्हा ज्या पाहतात ती घटना तेव्हा ते अॅनलाइज करणं थोडं सोपं जातं. समालोचकांना प्रेक्षकांना देखील ते कळलं थोडं सोपं जातं आणि त्याचमुळे आता आशिष मेहरोळ यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय गोलंदाजी केली. फलंदाजी देखील नव्हती तितकीच चांगली खेळतो आणि म्हणूनच पाहूया आता आशिष मेहरोळची भूमिका खूप महत्त्वाची असेल. केतन म्हात्रे 7 वर पोहोचलेले आहेत. 9 धावा धाडसकळ गोवाच्या. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 27 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 27 धावांची गरज आहे. पण मी कौतुक खरंच गोलंदाजांचं या निमित्तानं करेन की त्यांनी माघार घेतली नाहीये. मागच्या सामन्यात सुद्धा आपण जर पाहिलं मातोश्री 11 हमराज मृत्युंजय पुणे या संघासमोर खूप चांगला खेळ पेडणे स्ट्रायकर्स पेडणे या संघाचा झाला होता आणि आता सुद्धा पहिल्या धावामध्ये फलंदाजांनी मनासारखी फलंदाजी केली नाही, पण त्या गोष्टीचा विचार न करता या सामन्यामध्ये आपण आहोत तोच विचार मनात ठेवून गोलंदाजांनी गोलंदाजी केलेली आहे आणि क्षेत्ररक्षकांनी तितकीच चांगली साथ गोलंदाजांना दिली आहे. विनिश बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आशिष मेहरोळ. ड्राईव्ह केलं. एक्स्ट्रा कव्हर मोकळं होतं. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. बॉलर्स एंडला थ्रो पण पूर्ण केली जाते एक सिंगल. काय परफॉर्मन्स क्षेत्ररक्षकांचा पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरला. सूरजच्या वतीने तो बॉल अडवला गेला. एकाच ऍक्शनने तो बॉलर साईडला थ्रो झाला. एक सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकवर केतन म्हात्रे पोहोचला. धावसंख्या आता पोहोचते डबल डिजिटमध्ये आणि डबल डिजिटमध्ये येण्यासाठी तब्बल 10 चेंडू घ्यावे लागलेले आहेत धाडसकळ गोवाला. बॅटच्या आउटसाइड पुन्हा एकदा केतनचा विकेट मिळवतोय गोलंदाज विनेश. प्राइसलेस विकेट मिळते. धाडसकळ गोवा या संघाला मोठा धक्का. केतन म्हात्रे बॅक टू डगआउट. खेळ टिपला बघा पूर्णपणे. बॅट स्विंग होती जरूर पण संपर्क तितका चांगला नव्हता आणि म्हणूनच बॅटची बाहेरची कडा घेऊन समर्थ गवस यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि त्यानंतर तो जल्लोष खूप काही सांगून गेला. केतन म्हात्रे म्हणजे बाईक सम्राटचा विकेट मिळवून म्हणजेच विनेशने जवळपास अर्धी लढाई जिंकलेली आहे, पण अजूनही समोरच्या संघामध्ये बॅटर्सची भरमसाठ गर्दी आहे आणि त्याचमुळे आता आशिष मेहरोळ यांच्या सोबतीनं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. ते म्हणजेच हर्षद
मातोंडकर हे नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत. धाडसकर गोवा संघ बिकट अवस्थेत दिसतोय. 10 धावा 4 गडी बाद. पण म्हणतात ना की हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागते आणि तीच मेहनत आता धाडसकर गोवाच्या फलंदाजांना करायची आहे. कारण या अगोदर गोलंदाजांचा दबदबा वर्चस्व वचक पाहायला मिळते, पण फलंदाज कॉन्क्रीटच्या विकेटवर फलंदाज देखील तितके चांगले खेळतात. पण आता पाहूया आताच्या घडीला या 5व्या सामन्यामध्ये नेमकं काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने पूर्णपणे या खेळपट्टीचा आस्वाद घेतलाय असंच मी म्हणेन. कारण आज आपण डबल हॅट्रिक पाहिली, आज आपण मेडल पाहिली, आज आपण रनचेस पाहिलेलं आहे, आज आपण जास्तीत जास्त रन डिफेंडिंग पाहिलेलं आहे. त्याचमुळे नाणेफेक जिंकून फलंदाजाचा निर्णय होता पेन नेम स्ट्रायकर्स या संघाचा. हर्षद स्ट्रायकर एंडला धावसंख्या थांबली आहे 10 वर. ऑन दी टोज स्लाइस करण्याचा प्रयत्न, बॉलला चांगला राईज मिळतोय, बॉल टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतो, विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 36चा पाठलाग करताना धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी 26 ची गरज, बॉल शिल्लक 18 चेंडू 26 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. धाडसकळ गोवा. परिस्थिती प्रत्येक वेळी एकसारखी नसते. तुम्हाला परिस्थितीनुसार कधी कधी ते बदल घडवून आणावे लागतात, बदल करावे लागतात आणि तेच बदल आतापर्यंत गोलंदाजांनी प्रत्येक वेळी केलेले आहेत. पण फलंदाजांची जी स्ट्रॅटेजी डायव्हर्जनचा भाग आहे तो थोडासा कमी पडतोय. प्रत्येक संघामध्ये तेच चित्र पाहायला मिळालेलं आहे. प्रत्येक जण आपला नैसर्गिक खेळ खेळतोय. आपण या खेळपट्टीवर खेळताना तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात. गोलंदाजांनी ते बदलून घेतलं, ते बदलाव आणले आणि त्याचमुळे गोलंदाजांचा वर्चस्व आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. गौरेश नो डाऊट अबाउट इट, त्यांनाच स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत आशिष मेहरोळ. धावसंख्या धाडसकळ गोवाची 10-4 गडी बाद. प्लेसमेंट चांगली आहे. ड्राईव्ह केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये चुकले. एका धावेच्या बदल्यात मिळतील 4 धावा. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. मिसफील्ड झाली आणि बॉल जातोय डीप कव्हर सीमारेषा पार. धाडसकल गोवा संघाला 4 धावांचा बोनस चौकार. कटर्स आहेत, फ्रिस्ट मोमेंट आहे गोलंदाज गौरेशकडे आणि त्याचमुळे बॉलला फॉलो केलं होतं फलंदाज आशिषने. ते स्वतः गोलंदाज आहेत, त्याचमुळे रिच वाईटचा नियम त्यांना माहिती आहे. बघा आपण रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहतो, त्यांनी फॉलो केलं होतं बॉलला आणि त्याचमुळे नक्कीच तो बॉल कुठेतरी बॉलरला फेवर करून जातोय. चौकारानंतर डॉट बॉल येतोय. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूमध्ये आवश्यकता 22 धावांची. जगासमोर राहाल सामान्य जर दाखवलं नाही नाविन्य, आणि तोच नाविन्याचा खेळ गौरेशने दाखल केलेला आहे. गौरेशने मधली दांडी उडवली आणि आशिष मेहरोळचा खेळ संपला. धक्क्यांवर धक्के बसतायत धाडसकळ गोवाला. गौरेश बॅक इन ऍक्शन. आलेला आहे. 7व्या क्रमांकावर फिरोज येत आहेत. पिन हिटिंग साठी अजूनही आकाश चिंदारे याला राखून ठेवलेलं आहे. योग्य त्या वेळी तो पत्ता काढला जाईल, कारण आकाशला हे मैदान पार करण्यासाठी ओळखलं जाते. मागच्या 2 सामन्यामध्ये आकाशने तीच कामगिरी केलेली आहे आणि त्याचमुळे आकाशला राखून ठेवलेलं आहे. फिरोजला प्रमोट केलेलं आहे. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 14 वर गडीबाद झालेत. ते एकंदरीत 14 धावा 5 गडीबाद. जिंकण्यासाठी 22 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 22 ची गरज आहे. डिफरन्स कमी होतोय, कधी कधी वाढतोय. या सर्व गोष्टी तुम्हाला सातत्याने या डावामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना खेळून कसं ठेवायचं या दोन्ही संघांना माहिती आहे.
त्याचमुळे अजूनही तो अनपेक्षित निकाल आहे. संघ कुठला जिंकेल, मनोज 11 संघाशी 2 हात कोण करेल, त्या प्रश्नाचा अजूनही उलगडा होत नाहीये. सामना हा सुद्धा शेवटच्या मोमेंट पर्यंत जाणार यात कुठलंच दुमत नाहीये, कारण दोन्ही संघ त्याच जिद्दीने खेळतात. आणि म्हणतात की जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मिळतील. आणि बघा ही जिद्द गोलंदाजाची गौरेशची पाहायला मिळते, ज्याने आतापर्यंत 3 विकेट्स मिळवलेल्या आहेत, 8 धावा खर्च केलेले आहेत, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. फिरोज स्ट्रायकर्स एंडला आपण पाहतोय 14 धावा 5 गडी बाद, बिकट अवस्था आहे. पण या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी ती व्यवस्था तुमच्याकडे असायला हवी. आणि पाहूया ती व्यवस्था योग्य वापरली आहे का फिरोजला मैदानात पाठवून. प्लेसमेंट चांगली आहे, मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये, सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावासाठी पळतील, कारण लॉंग ऑन तर क्षेत्ररक्षण अजूनही पोहोचत नाहीये. बॉलर्स तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. यालाच म्हणतात क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हात आणि पाय चालवून चालत नाही, कधी कधी डोकं चालवावं लागतं. मिड ऑन नव्हता, मिड ऑफ नव्हता, त्यांनी हलक्याने बॉलला प्लेस केलं, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षणापर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. जी आवश्यकता संघाची होती ती आवश्यकता पूर्ण केली. धावांची जोड देऊन धावसंख्या पोहोचते आता 16 वर जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. अजून 20 धावांची बॉल शिल्लक आहेत. 14 चेंडू 20 धावा. काय सामना रंगलाय. लढत चुरशीची आहे, प्रतिष्ठेची आहे, अस्तित्व टिकवण्याची आहे, या स्पर्धेमध्ये टिकण्याची आहे. त्याचमुळे माघार घेण्याची इच्छा दोन्ही संघांची नाही आहे. नेक्स्ट बॉल. प्लेसमेंट पुन्हा एकदा चांगले कव्हरला, एक सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात. क्षेत्ररक्षण चुकलं तर मग तुम्हाला हा सामना मुकावा लागेल, कारण या अपेक्षा नाहीयेत. चांगला खेळ पेरनेम स्ट्रायकरचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. गोलंदाजांनी कुठलीच कसर सोडली नाहीये, पण क्षेत्ररक्षण जर चुकलं तर मग तुम्हाला ही स्पर्धा मुकावी लागेल. मिळतात या 2 धावा, बॅक टू बॅक 2 डबल्स. फिरोजला पाठवायचा निर्णय आतापर्यंत योग्य राहिलेला आहे. फिरोजने बॅक टू बॅक 2 डबल्स कंप्लीट केलेले आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 18ची गरज आहे. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीनं सातत्याने पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते. जी गाडी गडबडली होती, गाडी रुळावून घसरली होती, पुन्हा एकदा गाडी रुळावर येते, ऑन ट्रॅक येते. धारसकर गोवा या संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकून पोहोचते आता 19 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 17 धावांची आहे आणि बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 17ची गरज आहे. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि तेच एक्सपेक्टेड क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळते. प्लेसमेंट चांगली आहे, बॅट्सविंग चांगला आहे, टायमिंग चांगलं आहे आणि त्यामुळे फिरोजने आपली उपलब्धी गोलंदाजी म्हणूनच नाही तर फलंदाजी म्हणून देखील सिद्ध करून दाखवलेली आहे. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 20, 5 गडी बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 16ची गरज. 12 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू 16 धावा. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार. प्लीज, तुम्ही इतका चांगला मोमेंटम बनवलाय, प्रेक्षकांना तुम्ही खेळून ठेवलेला आहे, प्रेक्षक सुद्धा निकालाची वाट पाहताय. त्यामुळे टाइमपास करू नका, क्रिकेट चालू ठेवा. तुम्ही त्या जोशात आहात, त्या चांगल्या स्थितीत आहात. सामना जिंकेल कोण याचा अजूनही अंदाज प्रेक्षक लावू शकत नाहीये. त्याचमुळे आपण जितक्या वेगानं, जितक्या चांगल्या मोमेंटमने खेळाल, प्रेक्षकांना ती मजा लुटता येईल या क्रिकेटच्या खेळाची. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर येतोय. 4थ्या षटकात साहिल वांगणकर यांना बोलवण्यात आलं, ज्यांनी डबल हॅट्रिक कंप्लीट केले आजच्या वेळापत्रकातली. तर साहिलला 4थ्या क्रमांकासाठी बोलवण्यात आलेलं. हे षटक खूप महत्वाचं आहे. शेवटच्या षटकापेक्षा हे षटक महत्वाचं आहे आणि या षटकावर जो संघ चांगला खेळेल त्याचे विजयाचे दरवाजे उघडे होतील या सामन्याचे. 12 चेंडू 16ची गरज. साहिल तयार. स्ट्रायकर एंडला फिरोज. एक डॉट बॉल त्रास देऊन जाईल, एक डॉट बॉल त्रास देऊन जाईल धारसकर गोवाला आणि आनंद देऊन जाईल पेनेम स्ट्रायकर्सला. 4थ्या षटकाचा पहिला बॉल डॉट येतोय, इक्वेशन बदलते. 11 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता 16 धावांची गरज आहे. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग उच्च श्रेणीचा खेळ सादर करावा लागेल आणि तोच आतापर्यंत एकूण गोलंदाजांनी सादर केलेला आहे पेनेम स्ट्रायकरच्या. पहिला बॉल डॉट आला, पुढचा बॉल वाईड आलाय. बघा, नवीन प्रयोग समजदाराने करायला हवा, कारण काहीतरी आपण वेगळं करतोय. अशा वेळेला ते रिस्क असते. अगोदर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चांगला हाताळला होता गोलंदाज साहिलने, पण यावेळेस लेक्समच्या बाहेरचा बॉल त्यांनी हाताळला. म्हणजेच प्रयोग करताना सुद्धा विचार करायला हवा की हा प्रयोग फायदा देईल की तोटा देईल. तो पूर्वानुमान खूप महत्वाचा आहे. धावसंख्या झाली ते म्हणजे 21. जिंकण्यासाठी 15ची गरज. बॉल शिल्लक आहेत 11.
11 चेंडू 15 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा थंड डोक्याने फिरोज खेळताय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बॉल साईडला थ्रो आणि फलंदाज बाद होत आहेत. हर्षद. फिरोज थांबतील स्ट्रायकर एंडला. एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 22 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता 14 ची बॉल शिल्लक आहेत. 10 चेंडू 14. योगेशजी, आपण तर संध्याकाळी सांगितलं होतं की सर्व सामने हे शेवटच्या मोमेंट पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अजून एक सामना बाकी आहे, त्यामुळे प्रेक्षक झोपण्याच्या इच्छेत नाहीयेत. पूर्ण वेळापत्रक बघूनच ते झोपतील असाच कुठेतरी कल प्रेक्षकांचा दिसतोय. अजूनही प्रेक्षक स्टँडमध्ये कित्येक दर्दी प्रेक्षक यंगस्टार प्रीमियर लीगचा आनंद घेतात. हीच ओळख आहे यंगस्टार प्रीमियर लीगची, जी त्यांनी पहिल्याच दिवशी कमवलेली आहे. जसं आपण उल्लेख केला, शिमगा चालू आहे, त्यामुळे आज काही प्रेक्षक अनुपस्थित राहिले, पण उद्यापासून सर्व प्रेक्षक गॅलरीज खचाखच भरताना तुम्हाला पाहायला मिळतील. चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया पुन्हा एकदा. बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 14 धावांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश शिंदारिया. नॉन स्ट्रायकर एंडला आणि स्ट्रायकर एंडला फिरोज. 10 चेंडू 14 धावा. बॅटची एज कॉट बिहाइंड. होत्याचं होतं व्हायला क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाहीये. फिरोजला परतावा लागते. मोठा धक्का बसतोय. धाडसकळ गोवाला. विकेट डाऊन. खेळूया पाहूया. बघा, रोहित नार्वेकर हा स्ट्रायकर बॅटर आहे, आकाश शिंदारिया मिडल ऑर्डर आहे. पण जेव्हा जेव्हा आपण अति सावधानी बाळगतो तेव्हा गोष्टी तुमच्या पक्षात जात नाही. रोहित नार्वेकर जे स्ट्रायकर बॅटर आहेत ते आता 9व्या क्रमांकावर जात आहेत. त्यामुळे कधी कधी जे योजना बदल आहे ते तुम्हाला फायदा देऊन जातीलच असं कुठे लिहिलंय, पण पाहूया आता ती गरज आहे. धाडसकळ गोवाला जिंकायचंय. रोहितला चांगला खेळ द्यावा लागेल, आकाशला त्याला साथ द्यावा लागेल. एका बाजूला साहिल वेंगणकर यांनी आतापर्यंत पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल वाईट, बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. म्हणजेच 1 विकेट त्यांच्या खात्यात जाते, 1 विकेट संघाच्या खात्यात जाते. त्याचमुळे आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 14 धावांची. 9 balls and 14 runs required to win. पाहायचं तर एका बॉलमध्ये सुद्धा धाडसकळ गोवा हा संघ गरुड झेप घेऊ शकतो, पण एक डॉट बॉल हाताळून पेरनेम स्ट्रायकर देखील आपली बाजू भक्कमपणे ठेवलेली आहे या सामन्यामध्ये. त्याचमुळे चुरस तर दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. रोहित नार्वेकर स्ट्रायकर्स एंडला, बॉलिंग ट्रॅकवर साहिल वेंगणकर. आजची रजनी चांगलीच राहिली साहिलसाठी, पण रोहित नार्वेकर यांच्याकडून त्या खेळाची अपेक्षा पूर्ण होईल का? व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल साहिल वेंगणकरला, कारण इतकी चांगली गोलंदाजी ते हाताळले, म्हणजे 2 धावा एक्स्ट्राच्याच खर्च केल्यात. बाकी त्यांचे 3 बॉल्स अप टू डेट राहिलेले आहेत. त्याचमुळे काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या असतात आणि तीच गोष्ट आहे एक्स्ट्राची. धावसंख्या पोहोचते 23 वर. जिंकण्यासाठी 13ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 13 धावा. 9 balls and 13 runs required to win. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत, पोहोचतायत लॉंग ऑफचे. सिंगल कंप्लीट होते. आकाश चालत पोहोचतायत स्ट्रायकर्स एंडला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. एकदा वाढते. धावसंख्या 24. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावांची गरज आहे. 8 balls and 12 runs required to win. अजूनही मनोज 11 हा संघ वाट पाहतोय की आपल्याला नेमकं कोणत्या संघासोबत खेळायचंय. थोडंसं अनाकलनीय आहे त्यांच्यासाठी, कारण सामना तसा रंगतोय. दोन्ही संघांच्या वतीने ते प्रयत्न पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करावे लागतीलच. लॉफ केल्या बॉलला. लॉंग ऑफ क्लिअर केलं जाईल. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच राहत नाहीये. सिक्सर किंग ऑफ दिस टुर्नामेंट मिस्टर आकाश शिंदारिया. लॉंग ऑफ क्लिअर, षटकार.
जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 6 धावांची गरज. मी म्हणालो होतो की एक मोठा स्ट्रोक गरुड झेप देऊन जाईल धाडसकर गोवाला, पण जितके जास्त डॉट बॉल्स येतील तितकी प्रेरणा मिळेल शेवटच्या षटकातील गोलंदाजाला. जो गोलंदाज शेवटचं षटक हाताळणार आहे तो मात्र कुठेतरी अजूनही वाट पाहतोय. हा एक बॉल खूप महत्वाचा आहे आणि तो एक बॉल प्रेग्नेंट स्ट्रायकरसाठी महत्वाचा आहे, कारण मागच्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्याची परतफेड करण्यासाठी पुनरागमनाचा खेळ द्यावा लागेल साहिलला. साहिल शेवटचा बॉल चौथ्या षटकातला. वेग वाढवलाय, भन्नाट वेगाने चेंडूची हाताळणी केली. विकेट किपर आणि बॉलर सक्रिय होते अपील मध्ये, पंचांना रस नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30 गडी बाद. सामना शेवटच्या षटकावर 6 चेंडू 6 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. आज आपण या अगोदर निर्धाव षटक पाहिलेलं आहे. 2 निर्धाव षटक पाहिलेत. क्या बात आहे. एका रजनीमध्ये खूप दुर्मिळ योग असतो आणि लगातार आपण 4 विकेट्समध्ये डबल हॅट्रिक सुद्धा पाहिलेली आहे. म्हणजेच गोलंदाजांचे विक्रम जे खूप कमी वेळा आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कॉन्क्रीटच्या विकेटवर तर ते रेकॉर्ड्स खूप कमी आहेत, दुर्मिळ आहेत, पण या ठिकाणी काहीतरी वेगळं आहे. म्हणूनच यंगस्टार प्रीमियर लीग ही वेगळे पण जपणारी स्पर्धा का आहे त्याचं प्रमाण तुम्हाला पहिल्याच रजनीमध्ये आलं असेल. शेवटचे 6 बॉल्स 6 धावांची गरज आणि त्या धावांना रोखण्यासाठी उन्नी कृष्णन या गोलंदाजाने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. साध्या प्रयत्नाने दुनिया विचारत नाही, तुमचे प्रयत्न संघर्षाचे असायला आहेत. आणि पाहूया संघर्ष उन्नी कृष्णनचा पाहायला मिळतोय की स्ट्रायकर बॉलर बॅटर आहे ते म्हणजेच रोहित नार्वेकर यांचा तो संघर्ष पाहायला मिळतो. या अगोदर आकाशने तर त्यांची जबाबदारी पूर्ण केली. षटकार खेचून 6 चेंडू 6 ची गरज. यावेळेस बघा प्लेसमेंट चांगले आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल. एक सिंगल कंप्लीट. आकाशला माहिती या अगोदर काय घडलंय. या अगोदर नुकसान झालंय आणि नुकसान जर आता झालं तर मग आपण या सामन्यामध्ये परत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मग त्यांनी कुठलाच कॉल स्वीकारला नाही. दुसऱ्या धावेचा एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकरला ते थांबले. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. 5 चेंडू 5 ची गरज. मॅच इज ऑन. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे आणि पाहूया या ठिकाणी नेमकं काय घडते. बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत उन्नी कृष्णनची गोलंदाजी या पूर्ण रजनीमध्ये चांगली राहिली, पण एका बाजूला सिक्सर किंग म्हणजेच आकाश शिंदे या स्पर्धेमध्ये चांगलाच खेळ ते तर पाहायला मिळालाय. बॅटची एज बॉल गॅप मधून पण चांगला स्टॉप उजवीकडे सरकताना क्षेत्ररक्षकाचा होता, पण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे, आउटफील्ड इतकी फास्ट आहे, बॉल जाते सीमारेषा पार. थर्ड मॅन क्लिअर आकाश चिंदारिया. 1 मॅन शो. मनोज 11 आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो मनोज 11 कसवंत तलवडे या संघासोबत खेळणार आहे. चला मनोज 11 लगेच टॉससाठी या. दरम्यान बॉल शिल्लक आहे 4. आवश्यकता 1 धावांची. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी नेहमीच घडत असतात. त्याचमुळे पाहूया जी गोष्ट आज या अगोदर घडलेली आहेच या सामन्यात सुद्धा घडते का. 4 चेंडू 1 धाव. क्रॉस बॅटेड मिविगडा प्रोटेक्शन होतं. क्षेत्ररक्षक आहे पण बॉल जाईल सीमारेषा पार आणि चौकार खेचून सामना आपल्या नावावर केलाय आकाश चिंदारय्या. यू ब्युटी. जबरदस्त गेम प्ले आकाश चिंदारय्याचा. सामना जिंकलाय धाडसकर गोवाने. अभिनंदन. हार्ड लक टीम. पेरनेम स्ट्रायकर्स पेरने. अभिनंदन पुन्हा एकदा. आणि विजय केलाय. आता शेवटचा सामना थोड्याच वेळात रंगेल आणि या ठिकाणी लकी ड्रॉची विक्री बंद झालेली आहे, त्यामुळे आता पुढच्या होणाऱ्या सामन्यामध्ये लकी ड्रॉ या ठिकाणी निघणार आहेत. तर सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल आणि नक्कीच लकी ड्रॉच्या नियमाप्रमाणे त्या तिकीट कुपन क्रमांकवाल्या त्या दर्शकाला या ठिकाणी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. चला सन्माननीय आकाशजी सकपाळे आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. धाडसकर गोवा आणि मनोज 11 टॉससाठी फास्ट